नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सर्वांना स्वामी भक्ती या चॅनलवरती आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओ सुरुवात करते. मंडळी, श्री स्वामी समर्थांच्या अनेक लीला आहेत आणि यातून आपल्याला काही शिकायला मिळतं. स्वामीने आपल्या अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिली आहे असे आपण म्हणू शकतो. ही अशीच एक स्वामींची घटना आहे जी आपल्यासाठी प्रेरणादायक ठरते. स्वामी समर्थ चोळप्पाच्या मुलांबरोबर गोट्या खेळत होते. स्वामी म्हणतात, जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे, लक्ष केंद्रित करावं लागतं. खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच. चोळप्पाची सासू पारायण करत असते, तिला त्रास होतो. चोळप्पाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात बोलते, निदान थोड्या वेळापर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते. स्वामी मान्य करतात, पण समज पण देतात. पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो? कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. देवाचे नाव घेताना तरी ती उच्च पातळीची हवी. चोळप्पा आपल्या एक स्नेहीजन वामनराव बोडदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो. वामनबुवा स्वामींना पाहतच राहतात. एका मुलाला भूक लागते म्हणून स्वामी आतून नैवेद्याचं ताट आणतात. चोळप्पांची सासू विरोध करते, पण स्वामी दुमानत नाही. स्वामी सांगतात, पोथी नुसती वाचू नका, आचरणात आणा. अंधश्रद्धा, सोळं यांच्या नादी लागू नका. चोळप्पाची पत्नी आणि सासू चोळप्पाजवळ तक्रार करतात, पण चोळप्पा काही ऐकत नाही. तिकडे शास्त्री बुवा वामनबुवांना स्वामींबद्दल घालून पालून बोलतात. मग ते वामनबुवाला घेऊन आपल्या गुरु घोलप स्वामींकडे जातात. घोलप स्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात. वामनबुवा चमत्काराला दुमारत नाही, उलट ते घोलप स्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थांबद्दल सांगतात. घोलप स्वामी सोन्याचं लालूच देऊन आपला शिष्य करू असं पाहतात. वामनबुवा आणि घोलप स्वामी यांच्यात वादविवाद होतात. जाता जाता वामनबुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला. तिकडे शास्त्री बुवा घोलप स्वामींकडे दगड घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात. अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलप स्वामी आपले प्रयत्न सुरू करतात. पण काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही. त्यांना वाटतं की वामनबुवांनी आपली विद्या हिरावली आहे, म्हणून सूड घ्यायला घोलप स्वामी धर्मशाळेत जातात. घोलप एका मोठा धोंडा घेऊन वामनबुवांकडे टाकायला जातात, पण त्यांना धोंडा टाकताच येत नाही. ते स्वतः पडून त्या धोंड्याखाली चिरडले जातात. धोंड्याच्या आवाजाने वामनबुवा जागे होतात. त्यांना लगेच सर्व प्रकरण कळते. ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात. काही वेळाने घोलप जागे होतात. त्यांना स्वामी समर्थांची प्रचिती येते. ते शरणागती पत्करतात आणि स्वामींना भेटायला येतात. स्वामी बोध, खरंच घोलप आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नये. अरे, आपले समर्थ आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा असे स्वामी त्यांना सांगतात. बघितलं ना, तर इथे शक्तीपेक्षा श्रद्धा महत्त्वाची. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचे असेच भक्तिमय व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या स्वामींची मनापासून भक्ती करा. स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामींची प्रचिती नक्कीच येईल आणि स्वामी तुमचे कल्याण करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच स्वामींचे भक्तिमय व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.